तर कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी डायपोलच्या डेफिनेशन पर्यंत आलो होतो. आता काही बेसिक फंडामेंटल्स आपण पाहूत की जे लहानपणी आपण शाळेच्या काही पुस्तकांच्या चित्रामध्ये पाहिलं होतं. फॉर एन एक्झाम्पल, जर एखादा आपण बार मॅग्नेट जर घेतला आणि एखाद्या मोठ्या ताटामध्ये जर आपण त्या ठिकाणी आयर्न पीसेस किंवा त्याचा केस जर घेतला त्या ठिकाणी आणि तो बार मॅग्नेट टाकून दिला आपण त्याच्यामध्ये, किंवा एका बाउलमध्ये घेतला आयर्न पीसेसचा केस आणि त्याच्यामध्ये तो बार मॅग्नेट टाकून दिला आणि जर बाहेर उचलला तर तुम्हाला काळजीपूर्वक एक गोष्ट कळते की त्या ठिकाणी आयर्न पीसेस मॅक्झिमम चिकटलेले असतात. कुठं? ॲट द एंड्स. व्हॉट डज इट इंडिकेट? काय इंडिकेट करतं? हे इंडिकेट करतं द पोल्स हॅज बीन सिच्युएटेड एक्झॅक्टली ॲट द एंड्स. मग बार मॅग्नेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक प्रोसेस त्या ठिकाणी चालू झाली. कशाची? की एक्झॅक्टली पोल्स असतील कुठं ते मार्क करण्याची किंवा ती जागा फाइंड आउट करण्याची. आता मॅग्नेटचा शोध जर आपण थोडासा, जसं आपण थोडासा एक लेक्चर आपण दिलं होतं, चार्जसाठी दिलं होतं आपण लेक्चर आपलं, की चार्ज म्हणजे काय, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, चार्ज कशा पद्धतीनं एक्झिस्ट होतात, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, चार्ज बाय फ्रिक्शन आणि चार्ज बाय इंडक्शन, इथपर्यंत आपण सगळंच पाहिलं होतं. सिमिलरली थोडंसं आपण आता मॅग्नेटिझमचं एक बॅकग्राऊंड थोडंसं पाहून येऊत आपण. खूप जुन्या काळी, म्हणजे लिटरली आपला शेळ्या मेंढ्या राखणारा जो गुराखी आहे तो एका डोंगरावर आपल्या शेळ्या मेंढ्या राखायला घेऊन गेला होता. त्याच्या हातामध्ये जी काही काठी होती त्या काठीला त्या ठिकाणी कॅप बसवली होती, खालच्या बाजूनं लोखंडाची कॅप होती ती. आणि गंमत अशी झाली की त्या ठिकाणी त्या पर्वतावर किंवा त्या डोंगरावर असणाऱ्या एका दगडाला ती काठी चिटकून बसली. कुठलीही गोष्ट अनएक्सप्लेनेबल असेल किंवा आपण सांगू शकत नसोत किंवा आपल्याला त्याचे रिझनिंग देता येत नसेल तर आपण त्याला भूताटके हा शब्द म्हणतो. सरळ सरळ भूत म्हणतो त्याला. म्हणजे सायन्समध्ये जे कळत नाही पाठ करा म्हणलं की ते भूत असते, समजून घ्यायचं. सिमिलरली त्यावेळेस त्याला ते नाही कळले काबर चिटकलंय, कशामुळे चिटकलंय वगैरे वगैरे वगैरे, तो त्याला भूत समजून तिथून पळून गेला निघून. मग जेव्हा सगळी माणसं आली त्यांनी पाहिली तो दगड त्यांनी त्या ठिकाणी खणून काढला तिथला, आणि त्या दगडामध्ये काहीतरी खासियत असावी असं त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागलं. मग तो दगड गावात आणल्यानंतर कुणाच्या एकाच्या घरी तर तो जाणारच नाहीये. प्रत्येकजण म्हणेल मलाही काय पाहिजे, म्हणून त्या दगडाचे तुकडे करण्यात आले आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं काय दगडाचे तुकडे न्यायचं घेऊन गेला त्यानं. लहान मुलं कुठलीही गोष्ट खेळत असताना दोरीनं बांधून खेळत बसतात आणि असंच खेळत असताना एका माणसाची त्या ठिकाणी त्याच्यावर नजर गेली. नजर गेल्यानंतर त्याला ते दिसून आलं की तो दगड नेहमीच स्थिर असताना किंवा स्टेशनरी असताना एका पर्टिक्युलर डायरेक्शन तो फॉलो करायला चालू करतोय. म्हणून त्या दगडाचं नाव त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा ठेवलं लीड स्टोन. लीड करणारा म्हणजे घेऊन जाणारा स्टोन. हे नाव का बरं ठेवण्यात आलं? कारण त्या कालावधीमध्ये जो काही सगळा व्यापार व्हायचा, जे काही दळणवळण व्हायचं, जे काही ट्रान्सपोर्टेशन व्हायचं, हे सगळंच्या सगळं मॅक्सिमम बोटीच्या माध्यमातून व्हायचं, थ्रू ओशन व्हायचं, म्हणजे पाण्याच्या याच्यातून बोटीमधून व्हायचं हे सगळंच. आणि त्या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेमध्ये आपली बोट बरोबर दिशेनं जात आहे किंवा न जात आहे हे त्या ठिकाणी तपासण्याचं त्यांच्याकडे फक्त एकुलतं एक साधन त्या ठिकाणी होतं आणि ते म्हणजे आकाशामधले तारे, द स्टार्स प्रेझेंट इन द.
आता हे जे तारे आहे ज्याच्यामध्ये आपण सप्तर्षी वगैरे म्हणतो आणि ते ध्रुव तारा वगैरे वगैरे जी काही डायरेक्शन तुम्हाला दर्शवतो ते तर तुम्हाला एक दिशा दर्शवत असतात. परंतु ज्या ज्या वेळेस पावसाळ्याचा कालावधी असेल किंवा आकाशामध्ये ढग असायला चालू होतील त्यावेळेस हे तारे त्या ठिकाणी अस्तित्वात राहायचे नाहीत आणि मग त्या ठिकाणी ह्या बोटी काय व्हायच्या, रात्रीच्या कालावधीमध्ये भरकटायला चालू करायच्या आणि परत सकाळी मग सूर्य उजडला की मग परत त्यांना कळायचं आपण चुकीच्या दिशेनं चाललोय म्हणून चुकीच्या दिशेनं परत जागा बदलायची आणि आपले निघाले परत. सूर्य उगवणे आणि तारे हेच त्यांचं डायरेक्शन ओरिएंटेशन होतं. सगळ्यात पहिल्यांदा मग त्यांनी काय केलं की ह्या दगडाचा त्यांनी त्या ठिकाणी वापर करायला चालू केला की हा दगड एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये राहतो म्हणून त्या ठिकाणी त्या दगडाचा वापर करायला चालू केला. रात्र असो दिवस असो काहीही असो हे दगड त्या ठिकाणी पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये थांबत होता म्हणून त्या ठिकाणी ह्या दगडाला त्यांनी त्या ठिकाणी नाव दिलं लीड स्टोन. आणि हा जो काही रिजन होता ज्या रिजनमध्ये ती टेकडी होती किंवा जो प्रोव्हियन्स वी कॉल इट ॲज इट वॉज नोन ॲज मॅग्नेशिया. आणि त्या प्रोव्हियन्सच्या नावावरून त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी नाव पडलं व्हॉट अ मॅग्नेट, म्हणून त्याला त्या ठिकाणी मॅग्नेट असं म्हणलं त्यांनी पहिल्यांदा. दुसरी गोष्ट त्या लोकांनी जे काही ऑब्झर्व केलं, काय ऑब्झर्व केलं की हा जो स्टोन आहे नेहमीच एका दिशेनं राहतो, कुठल्या तर नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये राहतो नेहमीच. म्हणून त्यांनी एक काम केलं, त्या पर्टिक्युलर मॅग्नेटचं जे टोक नॉर्थ दिशेला आहे त्याला त्यांनी नॉर्थ पोल हे नाव दिलं आणि जे टोक साऊथ दिशेला त्या ठिकाणी पॉइंटेड असतं त्याला त्यांनी त्या ठिकाणी साऊथ पोल हे नाव दिलं. द पोल पॉइंटिंग टुवर्ड्स द नॉर्थ इज नेम्ड ॲज नॉर्थ पोल while the pole pointing towards the south is named as south pole. म्हणून पहिल्यांदा ही नावं त्यांना नॉर्थ आणि साऊथ या पद्धतीनं पडलीत. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी त्या ठिकाणी गोष्ट ऑब्झर्व केली, हा दगड जरी तोडला, दगड किती जरी लहान घेतला तर दगडाची ही प्रॉपर्टी नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवण्याची प्रॉपर्टी ही कधीच संपत नाही. याच्यावरून त्यांनी एक साधं कन्क्लुजन काढलं. कुठलं कन्क्लुजन काढलं की एव्हरी स्मॉल पीस ऑफ द लीड स्टोन और एव्हरी स्मॉल पीस ऑफ द मॅग्नेट कन्सिस्ट ऑफ टू पोल्स, नॉर्थ अँड साऊथ पोल. त्याला तुम्ही कितीही तोडा, कितीही लहान करा, त्या प्रत्येक पीसमध्ये त्या ठिकाणी नॉर्थ आणि साऊथ पोलचा को एक्झिस्टन्स आहे. म्हणून त्यांनी त्याला पहिल्यांदा नाव ठेवलं डायपोल. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा, आता हा पार्ट आपल्याला कंपॅरिझनमध्ये येणार नाहीये बरं का, ट्राय टू अंडरस्टँड दिस. म्हणजे हा काही बेसिक फंडामेंटल, जसं चार्जेस बद्दल आपण बोललो होतो, एक पिरियड आपण तिथं टाकला होता आपला. आपण नंतर काय करू, मी तुम्हाला 2 कागद देतो, प्रिंटआउट देतो मी सरळ सरळ. एका प्रिंटवर चार्जेसशी निगडीत असणारे काही कन्सेप्ट देतो आणि एका प्रिंटआउटवर मी तुम्हाला मॅग्नेटशी निगडीत असणारे काही कन्सेप्ट देतो, जे कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी परत एकदा शिकवतोय पहिल्यांदा. फक्त मी लिहून देणार नाही, तुमच्या वहीमध्ये आपण ते जास्त हे करण्यात काय अर्थ नाही. मग इकडचं रिकामं सोडा, तिकडचं हे करत बसा वगैरे करायची काही गरज नाही पडणार आपल्याला. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला की त्यांनी ठरवलं की एक्झॅक्टली ह्या पर्टिक्युलर मॅग्नेटमध्ये असणारे जे काही नॉर्थ साऊथ पोल आहेत, हे नॉर्थ साऊथ पोल त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जाणवलं की ते मोस्टली एंडला असावेत, टोकाला असावेत. बट दे फाउंड इट नॉट एक्झॅक्टली ॲट द एंड्स. एक्झॅक्टली एंडला ते नव्हते. दे आर समवॉट इनसाइड द मॅग्नेट. म्हणून नॉर्थ पोल जर या ठिकाणी असेल आणि साऊथ पोल जर या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी हा सेंटर ऑफ द मॅग्नेट आहे, तर त्या ठिकाणी हे एक्झॅक्टली टोकाला नसून हे पोल्स कुठे आहेत, लिटिल बिट इनसाइड आहेत. ह्या दोन पोलमधील जे काही अंतर आहे त्याला त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज
मॅग्नेटिक लेंथ ऑफ द मॅग्नेट. हा सेंटर ऑफ द मॅग्नेट आहे ओ, आणि साऊथ आणि नॉर्थ पोल मधलं जे काही अंतर आहे त्या अंतराला त्यांनी काय म्हणलं की मॅग्नेटिक लेंथ ऑफ द मॅग्नेट, म्हणजे सेंटर पासून एक पोल किती अंतरावर असेल, यल अंतरावर असेल, तर दुसरा पोल देखील किती अंतरावर असेल, यल अंतरावर असेल. म्हणून दोन पोल मधलं अंतर किती असेल, 2l, अँड दिस डिस्टन्स इज नोन ॲज मॅग्नेटिक लेंथ. ही काय झाली, ही त्या मॅग्नेटची ॲक्च्युअल लेंथ झाली, खरोखरी लेंथ आहे ही, किंवा ह्याच लेंथला वी कॉल इट ॲज जिओमेट्रिकल लेंथ ऑफ द मॅग्नेट. वी कॉल इट ॲज जिओमेट्रिक लेंथ ऑफ द मॅग्नेट. मग त्याने वेगवेगळ्या मॅग्नेट बरोबर ह्या गोष्टीची टेस्टिंग केली, आणि केल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळून चुकली की तुमची ही जी काही मॅग्नेटिक लेंथ आहे, ही मॅग्नेटिक लेंथ आणि ही काही जिओमेट्रिकल लेंथ एका पर्टिक्युलर फॉर्म्युल्यानं जोडली गेलेली आहे. कुठला फॉर्म्युला, तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक लेंथ इज ऑलवेज इक्वल टू 5/6 इंटू जिओमेट्रिकल लेंथ. याचा अर्थ काय, याचा अर्थ जर तुमचा मॅग्नेट 6 सेंटीमीटर लांबीचा असेल तर तुमच्या दोन पोल मधलं अंतर किती असेल, 5 सेंटीमीटर असेल. तुमचा हाच मॅग्नेट जर 12 सेंटीमीटर लांबीचा असेल तर त्या दोन पोल मधलं अंतर किती असेल, 10 सेंटीमीटर असेल किंवा 10 सेंटीमीटर असेल. हे इक्वेशन त्या ठिकाणी पहिल्यांदा काय घडलं, अस्तित्वात आलं. हा त्या ठिकाणी हा बेसिक पार्ट आहे कुणाचा, मॅग्नेटिझमचा. ह्या दोन पोलला जोडणारी जी काही रेषा आहे, ह्या जोडणाऱ्या रेषेला वी कॉल इट ॲज ॲक्सिस ऑफ द मॅग्नेट. मॅग्नेटची आपण काय म्हणतो, त्याला ॲक्सिस म्हणतो. आणि ह्या दोन पोलला किंवा या ॲक्सिसला असणारा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, या परपेंडिक्युलर बायसेक्टरला वी कॉल इट ॲज व्हॉट, द इक्वेटर ऑफ द मॅग्नेट. म्हणून या ठिकाणी हे जे बाकीचं जे काही आतापर्यंत सांगितलं तो पार्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये देईन, प्रिंटेड मध्ये देईन. समजा या ठिकाणी, सपोज या ठिकाणी मी जर डाव्या बाजूला इलेक्ट्रोस्टॅटिक्स ऐवजी मॅग्नेटिझम घेतो आणि उजव्या बाजूला मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स घेतो, तर मॅग्नेटिझम घेत असताना मी डाव्या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा मॅग्नेटिक डायपोल मी इथे या ठिकाणी घेतोय. हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. तर या ठिकाणी मी काय करतोय, तर या ठिकाणी मी एक इलेक्ट्रिक डायपोल घेतोय. तर या ठिकाणी हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे, तर हा त्या ठिकाणी कोण आहे, निगेटिव्ह क्यू चार्ज आहे. इलेक्ट्रिक डायपोलची व्याख्या काय होती, 2 charges of equal magnitude, opposite nature, separated by finite distance, they form electric dipole. Similarly, magnetic dipole ची व्याख्या काय होती, 2 poles of equal strength but opposite nature, separated by finite distance, they called as magnetic dipole. ज्या पद्धतीनं तुमच्या दोन पोल्स जे काही आहेत सिच्युएट झालेले, त्यांच्यामधल्या अंतरांना मॅग्नेटिक लेंथ असं म्हणतात. मॅग्नेटिक लेंथ असं म्हणतात, जो त्या ठिकाणी 2l न रिप्रेझेंट केला जातो. सिमिलरली तुमचे इलेक्ट्रिक डायपोल मध्ये असणारे जे काही दोन चार्जेस आहेत, त्यांच्यामधल्या अंतराला देखील त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज व्हॉट, डायपोल लेंथ. आणि ही डायपोल लेंथ देखील रिप्रेझेंट केली जाते कशानं, 2l न. याचाच अर्थ काय झाला, फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल, पहिला पोल सिच्युएटेड आहे l अंतरावर, तर दुसरा पोल सिच्युएटेड आहे त्या ठिकाणी किती, l अंतरावर.
सिमिलरली फ्रॉम सेंटर ऑफ द डायपोल पहिला चार्ज सिच्युएटेड आहे किती अंतरावर, यल अंतरावर, तर दुसरा चार्ज देखील सिच्युएटेड आहे किती अंतरावर, यल अंतरावर. ह्या दोन पोलना जोडणारी जी काही रेषा आहे ह्या रेषेला वी कॉल इट ॲज ॲक्सिस ऑफ द डायपोल किंवा ॲक्सिस ऑफ मॅग्नेटिक डायपोल. तर ह्या दोन चार्जेसला जोडणारी जी काही रेषा असेल त्या रेषेला तुम्ही काय म्हणणार, वी कॉल इट ॲज व्हॉट, ॲक्सिस ऑफ व्हॉट, इलेक्ट्रिक डायपोल. याचा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरला वी कॉल इट ॲज व्हॉट, इक्वेटर ऑफ द मॅग्नेटिक डायपोल. सिमिलरली याचा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरला देखील वी कॉल इट ॲज व्हॉट, इक्वेटर ऑफ कोण, इलेक्ट्रिक डायपोल. काही अडचण याच्यामध्ये, काही नवं, फक्त एक नवं, ॲक्च्युअल लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय, संपला विषय. हा नॉर्थ पोल म्हणजे प्लस स्मॉल एम न रिप्रेझेंट केला जातो, साऊथ पोल म्हणजे या ठिकाणी मायनस स्मॉल एम न रिप्रेझेंट केला जातो. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून प्लस क्यू न मी रिप्रेझेंट केला आहे, तर निगेटिव्ह म्हणून याला मायनस क्यू. दोन चार्जेस मधलं अंतर, डायपोल लेंथ, इलेक्ट्रिक डायपोल लेंथ. ओके, तर इथलं कोण असेल, मॅग्नेटिक डायपोल लेंथ. त्याला जोडणारी रेषा ॲक्सिस, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर इक्वेटर. तीच नावं त्या ठिकाणी आहेत, काही वेगळं काही नाही. म्हणून खाली लिहा. मॅग्नेटिझम मध्ये द डिस्टन्स बिटवीन, मॅग्नेटिझम मध्ये घ्यायचं, द डिस्टन्स बिटवीन the two magnetic poles of the magnetic dipole is known as magnetic dipole length. Magnetic dipole length represented by 2L. डावी बाजू तर लिहा तुमचं तुम्ही. The distance between what, the two charges, बरोबर आहे ना, in an electric dipole is known as what, electric dipole length. बरोबर. And it is represented by what, 2L. आता मला एक वाक्य, माझ्याकडे लक्ष द्या, मला एक वाक्य बोला तुम्ही. हे वाक्य आता मी लिहून देणं गरजेचं आहे का? द लाईन जॉईनिंग टू पोल्स इज नोन ॲज ॲक्सिस ऑफ द मॅग्नेट. इट्स अ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज नोन ॲज इक्वेटर ऑफ द डायपोल. इकडे परत एकदा, द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस इज नोन ॲज ॲक्सिस ऑफ द डायपोल अँड इट्स अ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज नोन ॲज. काही म्हणण्याची गरज आहे? त्याच्याऐवजी सरळ चित्र काढून घ्या ना, संपवून टाका मॅटरच. त्याच्यामुळे वाक्यरचनाच मी देत नाही. चित्र ठेवा तुमच्या नजरेसमोर, ऑटोमॅटिकली लक्षात राहतं. चला वया बंद करा, परत लक्ष द्या. तुमचे बेसिक फंडामेंटल 11वीचे जर चांगले असतील तर एकही शब्द मी तुम्हाला नवीन शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला जे काही चित्र दिसतात ते चित्र मी दाखवणार आहे, बाकी काही करणार नाहीये. मी फक्त एक साधा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितोय
की 11वीच्या सिलेबसमध्ये मोमेंट हा शब्द कधी गेलाय? स्टॅटिक्स नावाच्या टॉपिकमध्ये गेलाय. फोर्सच्या टॉपिकमध्ये आपण शिकलो होतं, जिथं मोमेंट ऑफ फोर्स आणि मोमेंट ऑफ कपल हे दोन शब्द आपण वापरले होते. कपल म्हणजे काय? जोडी. कशी असते जोडी? टू फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन. ओके, आता इथं बघा, टू पोल्स इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन नेचर. इथं टू चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन नेचर. म्हणजे कपल सारखेच काहीतरी भानगड दिसते इथं, बरोबर आहे. तिथं चित्र असं होतं आपलं, या पद्धतीनं होतं. बरोबर आहे, चूक आहे? अ कपल ऑलवेज प्रोड्यूस, तुम्ही म्हणलं होतं, अ रोटेशनल मोशन. यस ऑर नो? आता इथं पुढचा प्रश्न, टू फोर्सेस. मी पहिल्यांदा 11वीच्या फोर्स मधलं रिवाइज करतो, देन आय विल गो टू 12th स्टँडर्ड. इथं या ठिकाणी मी रिवाइज करतो, टू फोर्सेस विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन, separated by finite distance, having different line of action. हे वाक्य वापरलं होतं. Having different line of action, they form a couple. A couple always produces rotational motion. The ability of the couple to produce a rotational motion is known as torque, or it is also known as moment of couple. कुठल्याही कपलचं मोमेंट म्हणजे काय, तर आपण तिथं लिहिलं होतं काय? मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ द फोर्स. कुठल्याही एका फोर्सची मॅग्निट्यूड घ्या, मल्टिप्लाइड बाय व्हॉट? द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, किंवा दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स ए बी. म्हणजे याचा अर्थ, ज्या ज्या ठिकाणी जोडी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मोमेंट ऑफ नावाचं शेपूट लागतं, त्यावेळेस त्या जोडीपैकी एकाची मॅग्निट्यूड घ्या आणि त्या दोघांमधल्या परपेंडिक्युलर डिस्टन्सनी काय करा? गुणाकार करा. हे तुम्हाला सांगितले त्यांनी तिथं. इथं ही जोडी आहे, कुणाची? पोलची जोडी आहे. इथं ही जोडी आहे, कुणाची? चार्जची जोडी आहे, बरोबर आहे. मग इथं फोर्सेसची जोडी असताना त्याचं नाव तुम्ही कपल ठेवून मोमेंट ऑफ कपल म्हणता. इथं देखील आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल, बरोबर आहे. इथेही काहीतरी नाव द्यावं लागेल, इथेही काहीतरी मला नाव द्यावं लागेल. आता या ठिकाणी ही जी काही मॅग्नेटिक लेंथ आणि पोल स्ट्रेंथ आहे, तर या ठिकाणी याचं नाव आहे डायपोल, याचं नाव होतं कपल, याचं नाव आहे डायपोल. फक्त फरक, हा मॅग्नेटिक डायपोल, हा इलेक्ट्रिक डायपोल, हे कपल. कपलसाठी मोमेंट ऑफ कपल, मग या डायपोलसाठी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मग याच्यासाठी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. मग मी म्हणतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणल्याबरोबर याचं रिप्रेझेंटेशन येतं कॅपिटल एम. नियम काय सांगितला? जे कोणी दोघं आहेत त्याच्यापैकी एकाची मॅग्निट्यूड घ्या. इथं कोण आहेत? दोन पोल आहेत.
ह्याची मॅग्निट्यूड प्लस एम, याची मॅग्निट्यूड स्मॉल एम, म्हणून मी या दोघांपैकी एकाची घेतली. मल्टीप्लाइड बाय व्हॉट? द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, दॅट इज 2l. मग आता इकडं म्हणतो काय? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणल्याबरोबर याचं रिप्रेझेंटेशन आहे कॅपिटल पी, आणि कॅपिटल पी जर याचं रिप्रेझेंटेशन असेल तर इट इज व्हॉट? ह्या दोघांपैकी एकाची मॅग्निट्यूड क्यू मल्टीप्लाइड बाय व्हॉट? द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दोज टू, व्हॉट इज दॅट? 2l. आता मी म्हणतो की आपण आता व्याख्या तयार करूत मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची. सगळं लिहून झाल्यावर म्हणायचं आपणच मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची व्याख्या काय असेल? द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ मॅग्नेट इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ द पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणायची गरज आहे का? मॅग्नेटिक लेंथ किंवा डायपोल लेंथ. काही अडचण? मग इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची व्याख्या काय तयार करणार? द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ द चार्ज अँड इट्स डायपोल लेंथ. काही अडचण? आता जर मी तुम्हाला म्हणलं बाळांनो, क्यू चार्ज म्हणल्याबरोबर त्याचं युनिट कूलम्ब आहे. 2l म्हणजे लेंथ आहे, लेंथ म्हणल्याबरोबर मीटर असेल, म्हणून हा कोण असेल? कूलम्ब मीटर असेल. याचं युनिट काय होतं? एम्पियर मीटर. 2lचं युनिट काय होतं? मीटर. म्हणून हे काय तयार होईल? इट इज एम्पियर मीटर स्क्वेअर. जर हा कूलम्ब मीटर असेल तर याचे डायमेन्शन काय असतील? मास आहे का याच्यामध्ये? नाही. m0 l1 t1 a1. का बर? कूलम्बला मी रिप्लेस करू शकतो कशानं? एम्पियर सेकंदनं रिप्लेस करू शकतो, म्हणून मी तसं लिहिलंय. आता इथं काय असेल? m0 l2 t0 a1. आता पुढचं गंमत एक एक लक्षात घ्या. मोमेंट ऑफ कपल मधला जो टॉर्क होता, मोमेंट ऑफ मधलं जे बनवलं होतं तुम्ही तिथं, तो वेक्टर आहे ऍक्च्युली. म्हणून या ठिकाणी हा देखील बाबा वेक्टर आहे आणि हा देखील वेक्टरच येईल मग. परंतु आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, चार्ज कोण आहे? स्केलार. पोल स्ट्रेंथ कोण आहे? स्केलार. मी जर तुम्हाला म्हणलं लेंथ कुठली क्वांटिटी आहे? नाही, अडला हरी गाढवाचे पायधरी. का? हा वेक्टर आहे, हा तर स्केलार आहे, म्हणून हा याच्या पाया पडतो. माझ्यासाठी तू काय हो? वेक्टर हो. म्हणून डायपोल लेंथ इज व्हॉट? इज अ वेक्टर क्वांटिटी. आता लॉजिक लक्षात घ्या. तुमच्या फिजिक्समध्ये अशा खूप गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत की ज्या ठिकाणी एरियाला तुम्हाला म्हणावं लागणार आहे, बाबा रे वेक्टर हो रे, तू तुझ्या पाया पडतो. का? कारण पर्यायच नाही त्याच्याशिवाय. कारण पर्यायच नाही. फॉर एन एक्झाम्पल, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर ds. ds कोण आहे? एरिया आहे. त्या बिचाऱ्याला तुम्हाला वेक्टर डोकं बडवून करावं लागतं. का? इंटेन्सिटी इज कंपल्सरी वेक्टर आहे. फ्लक्स इज अ प्युअरली स्केलार. जर डावी बाजू स्केलार असेल, उजव्या बाजूची एक क्वांटिटी जर वेक्टर असेल, तर याला स्केलार डेव्हलप होण्यासाठी दुसऱ्यालाही वेक्टर व्हावं लागतं आणि कंपल्सरी या दोघांमधला कुठला प्रॉडक्ट तयार व्हावा लागतो?
फक्त आणि फक्त डॉट प्रॉडक्टच तयार व्हावा लागतो. त्याच्याशिवाय याची लायकीच नाही स्केलार व्हायची. म्हणून याला जर स्केलार व्हायचं असेल तर ह्या एरियाला देखील काय व्हावं लागतं, वेक्टर व्हावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा नेहमीच, लेंथ असो एरिया असो, ह्या क्वांटिटीज आपण नॉर्मली आपल्या डोक्यात ठेवून चालतो पेपर 1 मध्ये की दे आर स्केलार. सॉरी, सेकंड पेपर मध्ये डिपेंडिंग ऑन द इक्वेशन्स दे आर व्हॉट, वेक्टर्स. तुम्हाला त्यांना वेक्टर म्हणून जन्म देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी याच्या डोक्यावर जर मी ॲरो मारत असेल, एमच्या डोक्यावर मारता येईल का, नाही. कुणाच्या डोक्यावर मारावं लागेल, 2Lच्या डोक्यावर मारावं लागेल. सिमिलरली इथं पीच्या डोक्यावर ॲरो जर मारत असेल तर इथं देखील 2Lच्या डोक्यावर ॲरो मारावा लागेल. आता इथला नियम लक्षात घ्या, नेहमी नॉर्थ बाजू पॉझिटिव्ह असते किंवा नेहमी पॉझिटिव्हची बाजू पॉझिटिव्ह असते. म्हणून इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. वेक्टर पी असा असतो. म्हणून साऊथ कडून नॉर्थ कडे जाणारा नेहमीच कोण असतो, वेक्टर यम असतो. कारण याला आपण पॉझिटिव्ह ट्रीटमेंट देतो, म्हणून त्याच्याकडे पॉझिटिव्ह ट्रीटमेंटसाठी तुम्हाला तो वेक्टर घ्यावाच लागतो. एक लक्षात घ्या, इथं पाठ करण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला लॉजिक्स लावावे लागतील सगळेच. का, कशामुळं, कुठं काय घडत असावं, त्याच्यामुळं इथं काय घडेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार कराव्या लागतात. डायपोल मोमेंट इज अ कंपल्सरी वेक्टर. डायपोल मोमेंट जर कंपल्सरी वेक्टर असेल तर तो कसा असेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा असेल. जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा असेल तर कंपल्सरी साऊथ कडून तो कसा गेला पाहिजे, नॉर्थ कडे. कारण साऊथ पोल इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह पोल स्ट्रेंथ अँड नॉर्थ पोल इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथ. म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट देखील गेला पाहिजे. म्हणून एवढे 2 ॲरो तुमच्या चित्रामध्ये ऍड करा. तुम्हाला तेवढे 2 ॲरो ऍड करण्यासाठी एवढं सांगावं लागलं सगळं. त्या चित्रात 2 ॲरो ऍड करायचे. मॅग्नेटिझम मध्ये कॅपिटल एम चा ॲरो डायरेक्टेड फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये वेक्टर पी चा ॲरो डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. आता खाली लिहा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट उजव्या हाताला लिहायचं आहे. डाव्या बाजूला तुमच्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल. तुमच्या वह्यात काय मला माहिती आहे ना. आपलं काय ठरलंय, पहिल्यांदा मॅग्नेटिझम, नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आतापर्यंत आधी इलेक्ट्रोस्टॅटिक्स आधी घेतलं, आता मॅग्नेटिझमला घेऊ. चान्स प्रत्येकाला द्यावं लागेल ना. पोटेन्शियलचं इक्वेशन करताना ग्रॅव्हिटेशनला दिलं होतं ना आपण चान्स, तुझं इक्वेशन आधी काढतो, काही हरकत नाही म्हणून. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मेन हेडिंगला ब्रॅकेटमध्ये कॅपिटल एम, खाली लिहा. इट इज डिफाइंड as the product of magnitude of any one of the pole strength, and magnetic dipole length. म्हणून खालच्या ओळीत त्याच्यातल्या लगेच ऍड करा. इट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम
ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम कसा साऊथ टू नॉर्थ पोल, साऊथ टू नॉर्थ पोल. म्हणून खालच्या ओळीतल्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू कॅपिटल वेक्टर एम इज इक्वल टू स्मॉल एम इंटू वेक्टर 2l, स्मॉल एम इंटू वेक्टर 2l. खाली लिहा हॅव्हिंग अ युनिट एम्पियर मीटर स्क्वेअर अँड डायमेन्शन्स काय m0 l2 t0 a1. चला इलेक्ट्रोस्टॅटिक्स लिहिता येईल तुमचं तुम्हाला, यस और नो. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ब्रॅकेटमध्ये कॅपिटल P. हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ॲक्च्युली झालं असेल वेक्टर पी, पण काय होतं माहीत नाही, कसा आला की माहीत नाही, कुठनं आला की माहीत नाही. तुमच्याकडे जर एखादा नॉर्थ पोल ठेवलेला असेल, दुसरा मॅग्नेट आणून त्याच्या जवळ उभा केला तर त्या नॉर्थ पोलकडे कोण जाईल? नक्की. तुमच्याकडे एखाद्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज ठेवलेला असेल आणि इलेक्ट्रिक डायपोल आणून जर त्याच्या बाजूला लटकवला तर कुठला चार्ज त्याच्या बाजूला जाऊन बसेल? निगेटिव्ह चार्ज. एवढं तर कळतंय ना, का नाही कळतंय? जर एवढं कळत असेल तर पुढचे 3 इक्वेशन्स समजतात. एवढं साधं लॉजिक जर कळत असेल तर.